मी भागवत वाचत होतो आणि भागवत वाचता वाचता मला काही गोष्टी आठवल्या त्या श्लोकामधून श्लोक. तर संसार चक्र किंवा ह्या जगामध्ये एक विचार करायचा आपण बसल्यानंतर की वास्तविक आपल्यासोबत काय जाईल. पण वास्तविक जर विचार केला तर एक ट्रकच्या मागे लिहिलं होतं, सोच कर सोचो साथ क्या लेके जाओगे, सोच कर सोचो साथ क्या लेके जाओगे. सुंदर वाक्य वाचलं ते. हे जर विचार केला तर आपल्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टीचा समस्या दूर होतील आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार होते. पण आपण वास्तविक जर पाहिलं गेलं तर त्याच्यावर विचार न करता एक पशुव जीवन जगत असतो. म्हणून हितोपनिषद आपल्या सुंदर श्लोकामध्ये म्हणतात, आहार निद्रा भय मैथुन नामच सामान येतात पशुभी नरानाम धर्मो हितेशाम अधिको विशेषो धर्मे नाही ना पशुभी समाना. ते म्हणतात की मनुष्याचं वास्तविक जीवन भगवत प्राप्ती करायच्या ऐवजी तो काय करतो, या आहार निद्रा भय मैथुनाच्या मागे लागलेला आहे. आणि आहार निद्रा भयतून करत असताना वास्तविक धर्म काय हा विसरून घेऊन तो पशुव जीवन जगत असतो आणि पशु याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी करीत असतो. म्हणून जर पशुसारखं जीवन जगत, मनुष्य असून जर पशुसारखं जीवन जगत असेल तर मनुष्य जीवनाचा अर्थ काय, तर त्यापेक्षा पशु बरे येत ह्या सुंदर श्लोकामध्ये सांगतात. म्हणून हे का बरं सांगितलेलं आहे, धर्मोहिते अधिक धर्मोतेशाम अधिक विशेषो, धर्माबद्दल जिज्ञासा केली पाहिजे. का बरं धर्माची जिज्ञासा? लोक म्हणतात नाही बाबा म्हातारपणी करू नंतर करू, आता का वेळ आहे का? नाही. पण त्यात पुढच्या सुंदर श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या 2रा स्कंद अध्याय 3 श्लोक नंबर 17 मध्ये ते म्हणतात, आयु हरती पुंसा मुदस्त यज्ञ तस्य यत्शनो नित्यम उत्तम श्लोक वार्तया. आयु पुंस हरता म्हणजे काय आहे की मनुष्याचं आयु नाही तर हारल्या जाते. सकाळी सूर्योदय होतो, रात्री सूर्यास्त होतो, दिवस असे चुटको सरसर निघून जातात, आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण जर आपल्या जीवनाचं गणित जर केलं ना तर आपण विचार करायचं की आपले 60-65 वर्ष 40 वर्षे असे चुटके सरसर गेले. 5 वर्षे बालपणात काहीच कळत नाही. 5 वर्षानंतर 20 वर्षे पुढचे कशात जातात, कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमधून शिक्षण घेतले, डिग्री घेतली, नोकरी लागते. लग्न झालं की त्यावेळेस इंद्रियाचं अट्रॅक्शन खूप पॉवरफुल असतंय. त्यावेळेस दोघंही इंद्रिय तृप्तीसाठी उत्तावळे असतात आणि मग इंद्रिय तृप्तीतून मुलं बाळ होतात आणि मग त्यांच्या इंद्रिय तृप्तीतून फोकस हटवून ते कुठं हटते, मुलाबाळांची आसक्ती, त्यांची काळजी करण्यामध्ये. आणि असं करता करता चिंतन करता करता त्याचं आयु चटके सरसर 40-50 निघून जाते आणि त्याच्या हातामध्ये काय येतं हे त्याला कळत नाही. शेवटी माकडाची गती होऊन जाते. जसं एकदा भगवंत सृष्टी निर्माण करीत होते आणि करीत असताना पहिल्यांदा त्यांनी काय केलं, कुत्र्याला नाही का जन्म केला. ते म्हटलं तुला 40 वर्ष देतो. कुत्र म्हटलं नको बाबा, आधीच लोक लय हाडहाड करतात, 40 वर्ष नको, मला काय करा 20 वर्ष द्या. आणि मग तो 20 वर्षे काय करतो, देवाकडे ठेवतो. मग पुढे सृष्टी करीत असताना सेकंड कोणाचा नंबर आला, बैलाचा आला. बैलाला म्हटले तुला नाही का 40 वर्षे. बैल म्हटला नका, वज वाता वाता नाही का हाल होऊन जातात माणसाचे. आणि मग हाल झाल्यानंतर ते म्हणतात ठीक आहे तुला 20 वर्षे बैलाचे. त्याच्यानंतर माकडाची सृष्टी करतात. माकडाला सांगतात की अरे बाबा तुला नाही का मी काय करतो 30 वर्ष देतो. माकड म्हणलं नको, इकडून उड्या मार तिकडून उड्या मार, भाकर भेटत नाही काय नाही, मला एवढं नको. भगवंत म्हणते तुला 15 वर्षे. मग माणसाची निर्मिती केली. माणूस म्हटला, भगवंताने विचार केला कदाचित माणसाला बाकीपेक्षा बुद्धी कमी, म्हणजे बाकीच्यांना बुद्धी नव्हती, याला जास्त देऊ. माणसाला म्हणते भगवंत तुला 20 वर्षे. तो मनुष्य म्हटला अहो भगवंता 20 वर्षात काय होतो. तर मग भगवंत म्हटले एक काम कर, तुला पहिले कोण जन्माला पहिल्यांदा कोण होतं, कुत्र्याची 20 वर्षे हे तुला, त्याच्यानंतर बैलाचे किती वर्षे 20 वर्षे, किती झाले 40, आणि त्या माणसाचे पहिले किती होते 20, किती झाले 60, त्याच्यानंतर माकडाचे किती 15, किती झाले 75 वर्षे. म्हणे देव म्हणले ठीक आहे तुला 75 वर्षे. आणि मग मनुष्य काय करतो, त्याची गती चालू होती. पहिले 20 वर्षे कशासारखा वागतो, माणसासारखं वागतो. त्याचे पुढचे कोण आलं होतं,
कुत्र्यासारखं इकडे तिकडे भटकत राहतो. कुठे मला तुकडा भेटेल का, कुठं नोकरी भेटेल का, कुठं नोकरी भेटेल का. मग कुठेतरी नोकरी भेटली की त्याच्यानंतर कुत्र्यानंतर कोणाचा नंबर येतो? बैल काय करतो? जीवनभर कष्ट करतो. कष्ट करून काय करतो? जमा करतो. तुम्ही सगळे कष्ट करून जमा करून ठेवले. ठीक आहे. किती वर्ष झाले? माणसाचे 20 वर्षे, 60 वर्ष झाले. बैलाचे किती वर्ष झाले? 20 वर्ष. आता याच्यानंतर कोणाचा तो नंबर? माकडाचा. 60 वर्षे सगळं जमा केलं आणि 3-4 पोरं असले तर काय करतात? ह्या घरातून त्या घरात हुसकतात, त्या घरातून ह्या घरात. ती सून म्हणते इकडे किती दिवस राहतात, तिकडे मारा ना. ती कोण म्हटली तिकडे मारा म्हणतात. ही सून तिथून सून तिथं. माकडासारखा काय करतो? या घरातून त्या घरात उडी मारतो, त्या घरातून इकडे उडी मारतो. असं करता करता त्याचं आयुष्य काय होत आहे? सगून जात आहे. हाताला काय येत आहे? काहीच येत नाही. पण तरी आपल्याला काय होतं? ऐकायला बरं वाटतंय, पण जीवनात आणि डोक्यात कधी उतरत नाही. आमच्यासारखे भरपूर मेले आणि मरत चाललेत, पण तरी एक सुद्धा माळा करत नाही. दुर्दैव असं आहे की कलियुगामध्ये भगवत प्राप्ती एवढी सोपी. नरकात जायचं असेल तर लय पैसे खर्च करावे लागतात. दारू प्यावं लागते, नॉनव्हेज खावं लागते, व्याभिचार करावं लागते, जुगार खेळावं लागते. सगळ्या पापमय गोष्टी केल्यानंतर नरकात जाते. पण भगवंताची भक्ती एवढी फुकट आहे तरी नालायक लोक जप करत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज इथे आज मी मुद्दाम केलं की ह्या 60-70 वर्षामध्ये मनुष्य काय करतो? 7 गोष्टीच्या आजूबाजूला भटकत राहतो. आणि म्हणून यासाठी श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदात अध्याय 4 श्लोक नंबर 2 मध्ये म्हणते की अख्खं मनुष्य 7 गोष्टीच्या बाजूला फिरत राहते. आत्म म्हणजे कोण? हे शरीर. सगळ्यात जास्त जर कोणी प्रेम करीत असेल त्या शरीरावर प्रेम करीत होतं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो मला कोणाची आठवण येत नव्हती. एकमेव फोकस कोणाच होता? माझं शरीर कसं बरं होईल. तर त्यावेळेस विचार केला, अरे एक माळा सुद्धा होत नाही राव. साधं सर्दी खोकला झाला तर मरताना काय भगवंताचं नाव आठवणार राव. तर याच्याबद्दल मी चिंतन मनन करीत बसलो होतो. आणि दुसरं म्हणजे की हे शरीर साधं तुम्हाला डेंग्यू झालं तर तुमचे एवढे हाल करत आहे, तर वास्तविक भगवंताचं स्मरण होईल का? म्हणून त्यावेळेस कोणाची ना आईबापाची, ना भक्त, ना मंदिरात कोण काय करतात, ना सत्संगात काय चालू आहे, त्याला एकच फोकस होतं. हे ती बाई याची दिवसभर टोचायची, तिला काय भाडास होते माहित नाही. 3 ठिकाणी आउट केलं माझ्या हाताला. 4थ्या हाताला म्हणजे महाराज द्या. म्हणलं बाई मेलं तरी चालेल पण तू आता टोचू नको माझ्या अंगाला. सांगायचं तात्पर्य की सगळ्यात जास्त प्रेम शरीरावर करतो आपण. आत्म. त्याच्यानंतर ह्या आत्म्याला, हे शरीराची सेकंड गरज काय? जाया. एखादी स्त्री असेल तर पती आणि पुरुष असेल तर पत्नी. तर पत्नीची गरज पडते इंद्रिय भोगासाठी, गरजेसाठी. ती सुख सुविधा एकूण एकाच्या. पती पत्नी कशासाठी करतात? माझ्या इंद्रियाला तू खुश कर, मी तुझ्या इंद्रियाला खुश करतो, त्याच्यातून जी काही उत्पत्ती होती. आत्मा जाया. जायानंतर काय येते? सेकंड येते सूत. या दोघां मिळून काय होतं? सूत म्हणजे पुत्र जन्माला येतात. आणि मग त्या पुत्राच्या लालन पालन, त्यांचं बोबडं खेळणं, हसणं खेळणं, 24 तास त्याचं स्मरण करणं, त्याच्याबद्दल चिंता करणं आणि सुता झाल्यानंतर या 3 गोष्टी झाल्या की 4थी गोष्ट आहे गारा. गारा म्हणजे घर. की माझी पत्नी, माझा नवरा, माझे मुलं बाळ चांगल्या घरात राहावं. मग त्यासाठी सुंदर सुंदर घर बनवतात, वेगवेगळे गार्डन बनवतात, किती माणसं बनवतात. राहतं किती 30-40 वर्षे. पण त्या घराला डिझाईन करण्यामध्ये, त्या वस्तू जमा. मी ह्या अश्विन नगर मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरी गेलो होतो. असंच एका कार्यक्रमामध्ये. मोठा अधिकारी, त्याच्या घरामध्ये, त्याच्या बंगल्याला कमी कमी 6-7 CCTV कॅमेरा लावले होते. तो RTO अधिकारी होता. आणि मला हॉलमध्ये बसवलं. ती बाई लसूण सोलता 3 त्या CCTV कॅमेरे बघत होती. 2 कुत्रे असे कंबार इतके होते. म्हणलं आता जर जवळ आलं तर भाडून टाकेल. आणि माझा जीव थर काप. म्हणलं अहो मॅडम त्या कुत्र्या. म्हणजे महाराज काळजी करू नका. अरे म्हणलं तुला काय, माझा जीव चालला इथं. म्हणलं पहिले त्याला बांध. त्या नौकराला बोलवलं, त्याला बांधलं त्या कुत्र्याला. आणि मग तिचा नवरा आला थोड्या वेळानं. मला दाखवत होता की हा अँटिक पीस एवढ्याचा आहे, हा पीस एवढ्याचा, मी इथून एवढं आणलं, तिथून आणलं एवढं. मला प्रभूजी हे सगळं कमीत कमी 70-80 लाखाचं ह्या अँटिक पीस येते वेगवेगळ्या. म्हणलं एवढा व्यक्ती अवेअरनेस आहे घरामध्ये की ते म्हणलं की मी एक वस्तू एवढं प्रेम करतो की स्वामीजी तुम्ही कल्पना करू शकत नाही.
म्हणजे तुझं कुत्र प्रेम आणि वस्तू प्रेम आहे, तुझी गती काय होईल? आणि ती बाई लसूण सोलायची कमी जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघायची, कोण येतंय कोण नाही. अरे तुझं काय आहे? त्या अर्धा तासाच्या चर्चेमध्ये त्यांचं लक्ष त्या कुत्र्यावर, त्या घरातल्या वस्तूवर, मी येण्यासारखं बसलोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की गारा घर, त्या घराची काळजी करण्यासाठी तुम्ही. आणि या 3 गोष्टी झाल्यानंतर पहिलं काय? आत्म, सेकंड जाया, तिसरी गोष्ट सुता, चौथं आहे गारा. गारा म्हणजे घर. त्याच्यानंतर पशु म्हणजे पहिल्या काळामध्ये बैल असायचे, घोडे असायचे, कुत्रे मांजर, त्यांच्या प्रति प्रेम असायचं. आता पशुच्या जागी, घोड्याच्या जागी कोण घेतल्या? मोठमोठ्या कारी, पार्किंग मध्ये 2 व्हीलर 4 व्हीलर राहतात, 3 माकडं आणि 4 गाड्या. घरामध्ये कोण राहतात? 3 माकडं राहतात, 4 गाड्या. हा, ती एक नाही का लांब रूटला, एक लोकल मध्ये 4 व्हीलर आणि जवळच्या जवळ फिरायला असेल तर 2 व्हीलर. काय किती हावरट आहे माणसाचं. पशु. पण ह्या वस्तूला जमा करणं पशु झाल्यानंतर सेकंड काय? द्रविणा, म्हणजे सगळ्या वस्तू जमा करणं. मग धन कशासाठी जमा करतो? की लोकांनी माझी वाह केली पाहिजे, माझ्याकडे किती. आणि आजचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर धनावर आहे. माणसाची किंमत बी धनावर आहे. धन नसू द्या, तुम्हाला कोणी कुत्र खात नाही. आणि धन असू द्या, तुम्ही 1 नंबरच्या नालायक असू द्या, तरी ओळख सांगतात, या माझ्या मावशीच्या, आत्याचा, काकाचा, पोऱ्याचा पोरं कोणतरी. हा, त्याचं काही घेणं देणं नाही. आणि गरीब असलं तर त्याची ओळख सुद्धा विसरून जाते. ते सांगतात आपलं नाहीच, मी माझ्या परिवारातलं पाहिलंय. हा, माझ्या आत्याची, आपल्या मामाची पोरगी, ते म्हणतात नाही माझ्या आत्याची पोरच नाही ते. का? तर हे जगामधलं माणसाची किंमत कशावर ठरवली जाते? द्रविणा. आणि द्रविणा झाल्यानंतर सगळ्या शेवटी ते म्हणतात बंदिशू. बंदिशू म्हणजे आता मी सगळं जमा केलं ना, माझं कोणतरी वाह करणारं पाहिजे ना, तर कोण आहे? बंदिशू. ह्या 7 गोष्टीमध्ये मनुष्याचं जीवन भरकटत चाललेलं आहे. आणि अक्षरशः त्याच्या वास्तविक जीवनात पाहिलं तर द्रविणा जर पाहिलं गेलं ते म्हणतात कुठं? ते म्हणतात एक सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी कुठे येणार आहेत सोबत आपल्या? तर त्या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात धनेन भूमो पशुच गोष्ट भार्याच ग्रहदारे दाना जनेचे समशाने देहाच चित्तया परलोक मार्गे कर्म अनुगण गच्छन्ति जीव एक. ह्या सुंदर श्लोकामध्ये म्हणतात की एवढं जर तुम्ही केलं, जीवनभर कष्ट करून ह्या सगळ्या वस्तू जमा केल्या, कोणत्या? आत्म, त्याच्यानंतर जायाच्या नंतर काय? सुतानंतर गार घर, त्याच्यानंतर पशु, त्याच्यानंतर द्रविण आणि बंदिशू. हे सगळं नंतर काय होतं मनुष्याना? ते म्हणतात की त्या सुंदर श्लोका म्हणतात धना आणि भूमो. ते सगळं धन कुठे राहत आहे? भूमीमध्ये. पहिल्या काळामध्ये जमिनीत पुरायचे, आता ते कुठे राहील? बँकेत राहील. किती जमा केलं बँकेत राहते. गेल्यानंतर कोणाचं? कोण जो वारसदार त्याचं नसेल तर बँकेचं. आज बी केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे की 25,000 कोटी बँकेमध्ये अनवारीस, त्यांना कोणी वारीस नाही, एवढा पैसा जमा आहे गव्हर्नमेंटचा. कारण त्याला कोणी घ्यायलाच यालाच नाही. म्हणजे कोणाचे किती पैसे कोण कुठं सोडून गेलेले हे माहीत नाही. गव्हर्नमेंट त्याचा नंतर जमा करून घेते. मग ते सेकंड म्हणतात भूमव न धनेन भूमव, ते जमिनीमध्ये राहते आजकाल बँकेत. दुसरं काय म्हणतात? पशुवत गोष्ट. पहिले जे पशु असायचे ते कुठे राहायचे? गोठ्यामध्ये राहायचे. आता धन, तुमच्या गाड्या कुठे राहतात? पार्किंग मध्ये. अंत्यविधीला कोणती गाडी नेतात? तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली समजा, एंडेवर घेतली, किंवा अजून कोणत्या मर्सिडीज घेतली, अंतिम वेळेस कोणती गाडी नेतात मनुष्य? वैकुंठ रस. ते बी दोन्ही बाजूनं बघतात, लोक बाहेर बघतात, खिडक्या ठेवलेल्या आहेत त्याच्याकडे बी बघत नाहीत, बाहेर बघतात कोण येतंय कोण चाललंय काय नाही. मी बघतो रस्त्याने कधी जात, यांचं लक्ष कुठं असतं? एकाच त्याच्याकडे बघत नाहीत, तो एकटा झोपलेला असतो. बाकीचे सगळे मन मोजत ते म्हणतात कधी याची विल्हेवाट करू आणि कधी आम्ही येऊ. हे मी आताच मध्यंतरी आम्ही एका भक्ताच्या घरी गेलो कार्यक्रमाला, तिथे सगळेजण घाबरत होते. संध्याकाळचे 8-9 वाजले होते. मी बघत होतो, आमच्या माताजी जाऊन ते सगळं तयारी केली. म्हणलं अरे बापरे, काय मनुष्याची किंमत आहे. म्हणून पशुवत गोष्ट. त्याच्यानं भार्या ग्रहदारीशू, पत्नी कुठपर्यंत येईल? उंबरठ्यामध्ये. मध्ये आता तुम्ही जा, आता लय ताण द्याला, आता एकट्यानं मला जगू द्या. हा,
कुठं राहते ती? हा, उंबरठ्यापर्यंत. त्याच्यानंतर जने समशाने, नातेवाईक कुठपर्यंत येतात? वाटा लावा येतात. हा, समशान. मुलगा कुठपर्यंत? ज्याच्यासाठी जीवनभर कमवलं असतं तेच काढी लावा येतो तुम्हाला. हा, म्हणतो ना, लय म्हातारीनं ताणीला त्याला काढी लावून देऊ द्या, तो येतो. आणि शेवटी ते म्हणतात देह चिताया. शेवटी ते देह कुठं जातो? चितावर एक पडलेला असतो. आणि त्याची गती काय होती ते म्हणतात, हा, परलोक मार्गेन गच्छन्ति दीव एक. तो एकटा एकटा जीव जातो. म्हणून वास्तविक जर पाहायला गेल्या, जीवनभर जेवढी झकमारी करतो आपण, झकमारी या शब्दाचा अर्थ वेगळा नका घेऊ. झक म्हणजे मासे संस्कृत मध्ये म्हणतात, आणि मारे म्हणजे मारणं. अख्खं मारण्यामध्ये जात आहे पैसा इकडे तिकडे. कर काय येते सोबत? सगळ्या गोष्टी इथं राहणार आहे. पण हे एवढं सोबत हे काही येत नाही, तरी त्याच्यासाठी आपले जीवनभर खटपटा राहतो, आपले प्रयत्न राहतात. वास्तविक विचार करायला पाहिजे की याच्यासोबत एवढं मी करतो, कोणती गोष्ट माझ्यासोबत येणार आहे. एकदा द ग्रेट अलेक्झांडर म्हणून ग्रीसचा एक राजा होऊन गेला. त्याने सगळ्या जगावर राज्य केलं आणि आल्यानंतर तो भारताच्या सीमेवर आला. कुठे? पेशावर, पाकिस्तानच्या आजूबाजूला आल्यानंतर त्याला मलेरिया झाला. आणि शेवटच्या क्षणाला तो घटका मोजत असताना त्याच्या एक विश्वासू सैनिकाला बोलवलं. म्हटलं, बघ आता माझे दिवस खूप कमी राहिलेले, माझ्या 3 इच्छा पूर्ण करतो. म्हणे कोणत्या 3 इच्छा सांगा? म्हणे एक कर, माझी जी शेवपेटी उचलतात ना, ते वैद्याच्या हातात द्यायचं, कफन जो डॉक्टर आणि त्याच्या हातात दे. अच्छा म्हणले, तुमची इच्छा पूर्ण करतो. दुसरी इच्छा की ज्या रस्त्यानं मला अंत्यविधीला करायला नेतात त्या रस्त्यामध्ये जेवढं मी कोणी सोनं चांदी नाणे जमा केले, हिरे माणिक मोते, त्या रस्त्यामध्ये तुम्ही काय करा, ते आथरा. दुसरी इच्छा पूर्ण. आणि तिसरी इच्छा धाप देत देत ते म्हणलं, तिसरी इच्छा करा, जेव्हा माझी शेवपेटी उचलल्या जाईल, माझी तिरडी उचलल्या जाईल, तर माझे हात बांधू नका, तर माझे हात काय करा, मोकळे सोडा. तर या 3 इच्छा केल्या. तर त्याच्या सैन्यपतीला प्रश्न पडला की बुवा महाराज, तुमच्या मी 3 इच्छा पूर्ण करतो, पण याच्या मागचं गूढ रहस्य काय आहे की आम्हाला ते कळायला पाहिजे की तुम्ही असं काय केलेले. तेव्हा अलेक्झांडर म्हणतो, द ग्रेट अलेक्झांडर म्हणतो की मी सगळ्या जगावर राज्य केलं, सगळे संपत्ती नाणं सगळं माझ्याकडे आत होतं, चांगले चांगले डॉक्टर वैद्य माझ्याजवळ होते, पण एक वैद्य एक डॉक्टर सुद्धा माझ्या मृत्यूला वाचू शकला नाही. तज्ञ डॉक्टर मी ज्याच्याकडे पैसे खर्च केलेले त्या वैद्याच्या, म्हणून वैद्याला काय करा, माझं कफन द्या, की मोठमोठे वैद्य सुद्धा माझ्या मृत्यूला वाचू शकले नाही, म्हणून कफन हातात द्या. म्हणजे महाराज दुसरी इच्छा की जीवनभर मी एवढे कष्ट केले, एवढं दिवस रात्र काबड कष्ट केले, आणि याच्यातली एक फुटी कवडी मी जेव्हा जाईन तेव्हा रस्त्यानं नाही का ती काय माझ्या हाताला येणार नाही. म्हणून ते सोनं नाणं आथरायला सांगितले की जगाला दाखवायला पाहिजे की मी एवढा जगाचा द ग्रेट अलेक्झांडर होतो, पण एक फुटी. म्हणून आपल्याकडे पैसे फेकतात कुरमुऱ्यामध्ये. का बरं फेकतात? 2 गोष्टीसाठी. कुरमुरे याच्यासाठी फेकतात, ते लाया किती पेरल्या तर त्या पुन्हा उगवणार नाहीत, तसं तुम्ही याला किती प्रयत्न करा तो जिवंत होणार नाही. दुसरं, ज्या धनासाठी जीवनभर तू कष्ट केलेले आहेत ते धन घेऊन जा, म्हणून त्यासाठी पैसे फेकले जातात. पण लोक काय करतात, ते फेकतात. पण काय आहे त्याच्या मागचं? याच्यासाठी की मागचे जे चालणारे लोक आहेत ना, ते शिक्षा घेतली पाहिजे की एवढे पैसे त्याजवळ फेकतात पण एक पैसा सुद्धा मागे घेत नाहीत, आणि आपण नाही का चाललोय मागे. बघा, वरातीत लोक पुढे नाचाय असतात आणि अंत्यविधीला कुठं असतात, मागे असतात. का बरं? तू जाय आता एकटा. हा, तर हे ते काय म्हणतात, दुसरी इच्छा नाही. तिसरी सांगतात, हात काय मोकळे करायला सांगितलेले. ते म्हणतात की जगातलं सगळं माझ्याकडे होतं, मी सगळ्यावर सत्ता गाजवली, सगळ्यावर नियंत्रण केलं, सगळ्या गोष्टी माझ्या अधीन होत्या, पण एक गोष्ट सुद्धा माझ्या हातासोबत माझ्यासोबत जाणार नाही. म्हणून अलेक्झांडर म्हणतो की ह्या 3 माझी इच्छा पूर्ण करा. म्हणून इथे शिकायची गोष्ट, तुम्ही खेडेगावात गेला असाल, खेडेगावात शेणकिडा पाहिला की शेणाचा किडा असतो. तो काय करतो, एक तर विष्ट्याचा असतो किंवा शेणाचा किडा. शेणाचा किडा तुम्ही पाहिला असेल, मी पाहिलेले.
तो काय करतो, दिवसभर कुठेतरी भटकत राहतो. भटकलं ना, त्याला शेणाचा जिथे वास येत असेल ना तिथे जात होतो. भटकत 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 कुठेतरी शेणाचा गोळा जातो आणि ते खूप कष्ट करून काय करतो, एक गोळा जमा करतो. त्याला काढून काढून गोळा करतो आणि मग तो गोळा जमा झाला की त्याला फिरवत 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 आपल्या बिळाजवळ आणतो. त्याचं अंतर बी लांब राहत आणि जसं तो बिळाजवळ येतो, तो बिळामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतो, खूप ताकद लावतो, पूर्ण जीवन लावतो. पण अक्षरशः तर काय करतो, तो गोळा त्या छिद्रातून त्या जी काही बीळ आहे त्याच्या मुंगीच्या वारुळातून तो जात नाही, त्या किड्याच्या. तो वैतागून काय करतो, त्या गोळ्याला बाहेर सोडतो आणि एकटाच काय करतो, त्या बिळामध्ये त्या किड्याच्या जे छिद्र आहे त्याच्यामध्ये निघून जातो. त्याच प्रकारे आपली जीवनाची स्थिती आहे. शेणाच्या किड्यासारखं जीवनभर कष्ट करायचे, गोळा करायचं, गोळा करायचं आणि एक दिवस अशी वेळ येतो की आपल्याला त्याच्यातलं खूप प्रयत्न करतो घेऊन जाण्यासाठी आणि मग शेवटी ते एक घेऊन जाऊ शकत नाही. आपण काय करतो, ते सगळं ज्याचा भोग करायचा तो भोग करताना ते सगळं सोडून जातो. म्हणून नेहमी सांगत असतो, जेव्हा आपल्याला भोग करायचा असतो आपल्याकडे इंद्रिय तृप्तीसाठी पैसा नसतो आणि वेळ बी नसतो. सेकंड स्टेप येते जीवनामध्ये की तुमच्याकडे पैसा येतो पण वेळ नसतो. मिडल एज काय येतं, सेकंड स्टेप एज येतो. पण तिसरी स्टेप काय येते जीवनामध्ये, लाईफमध्ये, की तुमच्याकडे पैसा बी येतो, वेळ बी असते, पण शरीर तुम्हाला साथ देत नाही. म्हातारपणामध्ये 40-45 वर्षानंतर तुम्ही ठरवा, तारुण्यामध्ये एन्जॉय करायचं असतं पण पैसा नसतो, मग कष्ट करून तो पैसा करतो पण वेळ नसतो. पण तिसरी स्टेप काय येते, पैसा बी असतो, वेळ बी असते, पण हे शरीर त्या व्यक्तीला साथ देत नाही. म्हणून लाईफमध्ये जे वर्तमान जीवन आहे ते आपण कशासाठी जगतोय, तर भूतकाळाचा जास्त विचार नाही करायचा. जे भूतकाळात झालं ते सोडून द्या, आपल्या हातात काय नव्हतं. वर्तमानात काय हो, भविष्यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला माहित नाही, पण वर्तमान काळ बेटर चांगला आपण जगता येईल याच्यावर आपण जास्त फोकस केलं पाहिजे. ना भूतकाळाचा विचार करायचा, भूतकाळाचा शोक करायचा, भविष्याची चिंता नाही करायची. वर्तमान काळ चांगला कसा जगता येईल, कोणत्या गोष्टीसाठी, जो आपल्या बाजूला सामाजिक लोक आहेत, पारिवारिक लोक आहेत, अध्यात्मामध्ये आपल्याला किती गांभीर्याने घेता येईल. म्हणून 3 लेवलला आपण काम केलं पाहिजे. आपले शरीर फिटनेस ठेवली पाहिजे, फॅमिलीची केअर केली पाहिजे आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सिन्सिअरली केली पाहिजे. जे अध्यात्माची जेव्हा आपण प्रामाणिकपणे फॉलो करू, प्रॅक्टिस करू, तर जीवनामध्ये वास्तविक आपलं सांसारिक जीवन पण चांगलं स्मूथली चालेल आणि आध्यात्मिक म्हणजे इहलोक आणि परलोक सुद्धा आपल्याला चांगलं करता येईल. नुसतं त्या शेणाच्या किड्यासारखं जीवनभर वास्तविक ह्या सिच्युएशन मध्ये शिरलं तर मटेरियल लाईफ मध्ये किती जरी तुम्ही प्रयत्न केले आनंद प्राप्त करण्याचा, पण या भौतिक जीवनामध्ये आनंद किंवा हॅपीनेस कमी भेटतो आणि ट्रेस आणि एक्झायटी चिंता करण्यामध्येच निघून जातो. म्हणून आपण ज्यांच्यासाठी चिंता करतो, आपण कोणाची कितीही चिंता केली तर कोणाला समोरच्याला काही फरक पडणार आहे का? तर तुमचे मेंटल आणि फिजिकल तुम्हालाच एक्झायटी येणार आहे. म्हणून आजकाल जे हार्ट अटॅक होण्याचे प्रमाण वाढत आहेत किंवा बीपी, शुगर किंवा फिजिकल प्रॉब्लेम्स होण्याचं कारण काय, की लोक ओव्हर एक्झायटी, ओव्हर थिंकिंग मध्ये चाललेले आहेत, की त्यांना वास्तविक लाईफचं पर्पज काय आहे किंवा ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कशासाठी शिकवली जाते, की अरे बाबांनो तुमची मेंटल स्टेबिलिटी ठेवा, फॅमिली केअर करा, फिजिकल फिटनेस ठेवा, याच्यासाठी स्पिरिच्युअल आहे. आणि दुसरं अध्यात्म यासाठी शिकवलं जात आहे की आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं आलं पाहिजे. आपल्या लाईफमध्ये जी निगेटिव्ह आहे, आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात, आपण परिस्थितीला, व्यक्तीला नाही बदलू शकत, पण आपल्या मनस्थितीला किंवा आपल्या माइंडला कसं स्टेबल ठेवून त्या प्रॉब्लेम्स मधून, त्या सिच्युएशन मधून कसं बाहेर आलं पाहिजे हे आपल्याला अध्यात्म शिकवतंय. अध्यात्म म्हणजे काय, घरदार छोडो हरिद्वार चलो असं नाहीये. भगवद्गीता असो, रामायण महाभारत असो, हे ग्रंथ एवढे प्रॅक्टिकली आहेत, तुम्ही त्याची कल्पना नाही करू शकत. म्हणून मी तुम्हाला हे सगळ्या स्टोरीज किंवा ही फिलॉसॉफी सगळं सांगण्याचं काय, की जीवनामध्ये सोबत काय येते ना, आपण ह्या लोकांमध्ये, ह्या जीवनामध्ये वास्तविक आनंद घेतला ना, चांगलं जीवन जगलोत आपण, आणि मृत्यूनंतर आपली काय गती होते हे माहित नाही. पण आटले शिलप्रभुपादाला एखाद्याने विचारलं की प्रभुपाद, कोणी म्हटलं देव नाहीये, तर प्रभुपाद म्हणले काय हरकत नाही,
आम्ही कृष्ण भक्ती राहून काय केलेलं आहे, चांगला प्रसाद खाल्लेला आहे, बिना पेतो नाचलोत आम्ही, आनंदी आनंद भोगलाय. पण इनकेस उद्या जर देव असेल तर तुझं भौतिक संसार तर गेलंच गेलं, पण मृत्यूनंतर तुझी गती काय होईल? म्हणून भक्त हा वर्तमान काळामध्ये जगून प्रयत्न करतो. त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये ही जी भक्तीची गोष्ट आहे याला केली पाहिजे. म्हणून इथे जे अलेक्झांडर आहे ते सांगतात की शेवटी आपल्याला काय, कर्मान अनुगव गच्छन्ति जीव, एकटा जीव जाणार आहे आणि तो गेल्यानंतर त्याच्या कर्मानुसार कोणत्या गतीला जाईल? जीवनभर सत्वगुणाचं केलं तर उच्च लोकात जाईल, पाप कृत्य केलं तर अधो लोकात जाईल, आणि भक्ती केली तर भगवंताचं वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. म्हणून इथे प्रभुपाद आपल्याला नेहमी सांगतात की बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? बुद्धिमान व्यक्ती नाही की तुम्ही किती चांगलं मैथून करतात, किती पैसा कमवतात, किती संसार चांगला करतात, किंवा आम्ही किती वेगळं करतो. बुद्धिमान त्याला नाही म्हणत. बुद्धिमान याला म्हणतात की वास्तविक आपल्या सोबत आपल्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय आणि आपण सोबत काय घेऊन जाऊ शकतो. मग तुकाराम महाराज शेवटचा एका अभंगामध्ये, मी आता सध्या गाथ्याचा अभ्यास करतोय, मला खूप एक चांगला अभंग आवडला. ते म्हणतात की सुंदर अभंगामध्ये म्हणतात, धन मिळून या कोटी सर्व नये रे लंगोटी, पान खाशील उदंड अंती जाशील सुकल्या तोंड, पलंग न्याहाला सुपती शेवटी गौऱ्या संगती, तुका म्हणे राम एक विसरला श्रम. ह्या अभंगाचा अर्थ जर पाहिला तर जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तर विचार केलं काय, धन मिळून या कोटी, तुम्ही धन मिळवलं, कोटीचे कोटी धन मिळवलं, पण ते काय म्हणतात, सर्वे न येरे लंगोटी, सोबत लंगोटी सुद्धा येत नाही. लोक कपडे काढून घेतात. अरे तोंडात सोन्याचा दाना ठेवायचा असेल तर सुना एकूण एकाकडे बघतात, कोण देईल. तिचं लक्ष कुठं असतंय? किंवा म्हातारीच्या गळ्यातल्या बोरमाळा, पुतळ्याच्या माळा, किंवा या म्हाताऱ्याच्या हातातल्या अंगठ्या मी कधी काढीन, त्यासाठी त्या बसलेल्या असतात. ते का लय प्रेम, जीवनभर कधी पाणी दिलेलं नसतं त्याने, गेल्यानंतर तिथं बसतात त्या. पण काय तिथे म्हणतात की धन मिळूया कोटी सर्व नाही लंगोटी, लंगोटी सुद्धा येत नाही. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात, पान खाशील उदंड अति जाशील सुकल्या तोंड, जीवनभर तोंडानं लय इंद्रिय भोग केल्या, निंदा केल्या, असं केलं, खूप तृप्ती केली, काय केलं, उदंड खाशील पान, पण अति जाशील सुकल्या तोंड, जाताना सुकल्या तोंड असेल जाशील, म्हणजे तोंड कसं राहते, सुकलेलं जाते. आणि तुकाराम महाराज पुढच्या लाईन मध्ये म्हणतात, पलंग निहाल्या सुपती शेवटी गौऱ्या संगती, जीवनभर मऊ गादीवर भारी पलंगावर झोपला, एसी मध्ये झोपला, पण शेवटी तुला कुठं झोपवल्या जात आहे? गौऱ्यावर झोपवल्या जाते. सामसंभूमीत जाऊन बघतो आपण, पण आपल्याला फरक पडत नाही का? हा मेला ना, हा मारणार आहे, आपण मारणार नाहीत. आपण लय शाश्वत काळापर्यंत जा. अरे भाऊ मेरा भी नंबर आएगा, एक टी शर्ट वाचलं तर मेरा भी टाइम आएगा. आता त्याचा अर्थ त्याने वेगळा घेतला की बाबा माझ्या जीवनात आनंद आहे. पण मी ते नेहमी वाचतो, येतो मंदिरात आमच्याकडे, तो कधी कधी असा आडवा पट्टा लावतो, केस घेत, मेरा भी टाइम आएगा. म्हणलं बराबर आहे. काय मेरा भी टाइम आएगा. तर त्यावेळेस जेव्हा कधी जातात ना आपण तिथं, विचार केला पाहिजे, एक दिवस हे सगळे आहेत ना आपल्याला बी असंच करणार आहेत. या भरमात राहू नका तुम्ही, काय लय शाश्वत. अरे जे अन्न खातो 3 तासामध्ये सडून जात आहे, आपल्या पोटात गेले तर दुर्गंध येते, ते अन्न खाऊन आपलं शरीर सडून जात आहे. ते शरीर किती दिवस राहणार आहे? चालेल, एक शरीरातून रात्री खाल्लं तर सकाळी त्याची काय अवस्था होती. म्हणून वास्तविक जर पाहिलं गेलं तर सुकल्या तोंडा जावं लागतं. आणि ज्या पलंगावर झोपलं जात आहे ते पलंग सुद्धा नेत नाहीत लोक. तिथं काय म्हणतात, नाही त्याला एकच ब्लँकेट मध्ये उचलून ठेवा, ते बी तिकडेच फेकून द्या. आणि कुठं झोपायला जाते? लाकड्यानं गावऱ्या. मी तर बऱ्याच वेळा जातो, मी पाहतो की अरे मारुती प्राण, एक दिवस आपली पण गती होणार. तू ब्रह्मचर्य राह ना तर संन्यासी राह ना तर कोणी राह, एक दिन आपण बी आएगा. आज न उद्या येणार आहे. वास्तविक कशाला? मी माझ्या रूम मध्ये कालच मला आज भक्त भेटला, म्हणजे यार तू झोपायला तर एक खाली चटई, मच्छरदानी आतमध्ये एक चटई. म्हटलं भाऊ आता शरीर चांगलं म्हणून गादीवर झोपशील, नंतर काय? चटईच आहे माझ्याकडे आणि एक उशी आणि एक ब्लँकेट, याच्या पलीकडे काहीच नाही. सगळ्या स्थितीमध्ये ऍडजस्ट करायचं. म्हणून इथे सांगण्याचा मुद्दा ते म्हणतात की
आणि तुकाराम महाराज म्हणतात शेवटी गौऱ्या संगती, त्याच्यावर गौऱ्याच आहेत. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे राम विसरला श्रम. त्याने जीवनभर सगळ्या गोष्टीमध्ये श्रम केला आणि भगवान रामाला विसरला. त्याच्या सगळ्या गोष्टी काय आहेत? व्यर्थ आहेत, व्यर्थ. तुम्हाला झिरोची काही किंमत आहे का? झिरोची तुम्ही 1 झिरो टाका, आहे का? आणखीन 1 टाका, आहे का? आणखीन 1 टाका, नाही ना. पण त्या झिरो समोर जेव्हा तुम्ही 1 टाकला ना, त्याची प्राइस वाढते. ते किती होते? 1 झिरो टाकला तर 10 होते, 10चे किती होते? 100 होते, 100चे 1000च्या पुढे 1 टाका, 10,000 त्याच्या पुढे 1 करोड, 10 लाख. ते एकामुळे त्या झिरोची प्राइस वाढत जाते. पण त्या झिरोच्या पुढचे 1 काढून घ्या ना, ते सगळं झिरो. तसं तुमच्याकडे 1 झिरो म्हणजे बंगला, दुसरा झिरो म्हणजे बँक बॅलन्स, तिसरं झिरो म्हणतो तुमचे घर, संपत्ती, नाणं, कंपनी, फॅक्टरी, सोनं, चांदी, तुमचं शरीर, नातेवाईक, सगळे झिरो प्रमाण आहेत. ज्या दिवशी भगवान कृष्ण ऍड झाले त्या सगळ्यांची किंमत वाढली. आणि ज्या दिवशी तुम्ही कृष्णाला काढलं, भगवत भक्तीला काढलं, या सगळ्या गोष्टी काय होतं? तुकाराम महाराज म्हणतात व्यर्थ आहे. ते म्हणतात की धनमुळे ना कोटी सवे न येणारे लंगोटी, सोबत लंगोटी सुद्धा येणार नाही. म्हणून लाईफ मध्ये एवढे शुक्रवारच्या कार्यक्रमाला तुमच्या 4-5 डोक्यासमोर एवढं डोकं घासण्याची कोरड्याची काय गरज आहे मला? की याच्यातून एकच वाटतं की जीव ओतून माझी तब्येत ठीक वास्तविक नाहीये. आमच्या माताजी पूर्वी मला खूप रागवतात, पण असं वाटतंय नाही यार की घरी राहिलं असतं तर जॉबला जावं लागलं असतं, मला नोकरीला जावं लागलं असतं. मंदिरात म्हणून असं कोणी कंपल्शन नाही आम्हाला की नाही गेलंच पाहिजे, नाही. पण वाटतंय नाही अरे आपण नाही का जाऊन नाही का, हे आपल्याला जे भेटलंय, आपण जे करतोय ते दुसऱ्यांना ते केलं पाहिजे. आणि एवढं जर सांगून जर आपल्या डोक्यात पसरत पडत नसेल तर आपल्यासारखं दुर्दैवी आणि दुर्भाग्यशाली कोणीच नाहीये. म्हणून लाईफ मध्ये, जीवनामध्ये गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे आपण आपल्या हरिनामाचा जप केला पाहिजे की लंगोटी सुद्धा येणार नाहीये. एक शेवटची कथा सांगतो आणि एंड करतो की एकदा एक राजा होता, लय अभिमानी गुरूर होता, आणि तो आपल्या तुऱ्यामध्ये चालायचा एकदम असा टाईट मध्ये. त्याला वाटायचं जगामध्ये मला काहीच गरज नाही कोणाची, मीच बादशाह आहे, असा तो चालायचा. एक दिवस त्याच्या गुरुला वाटलं की नाही यार आपल्या शिष्याला काहीतरी शिकवलं पाहिजे. पण हा शिष्य ऐकण्याच्या मूडमध्ये, पण बऱ्याच दिवसांना हा बेडवर पडला म्हणजे थोडा आजारी पडला. आला, म्हटलं अरे, गुरुचं त्यानं स्वागत केलं आणि गुरुनं पण शिष्याचं बाहू भगत केली. ते म्हटले की तुझ्यासाठी 2 बातम्या चांगल्या आहेत, एक वाईट आहे आणि एक चांगली, तू कोणती ऐकायला आवडशील? ते म्हणला महाराज चांगली ऐकायला आवडेल. ते म्हणतात की तू मेल्यानंतर स्वर्गात जाशील. म्हणजे स्वर्गात जाणार? वा वा वा, आनंद झाला की आता मी शरीर सोडल्यानंतर काय होईल? स्वर्गात जाणार आहे. स्वर्गात जाणार, आनंद झाला, डोके पिटले, अरे गुरुनं सांगितलं मी स्वर्गात जाणार आहे. ते म्हणले महाराज तुम्ही ती दुःखाची गोष्ट सांगणार त्याचं काय? म्हणजे स्वर्गात गेलं मच्छर लय होतो, मच्छर. मग त्याला काय? मग म्हणली दुसरी आनंदाची गोष्ट सांगतो, मग दुःख करू नको की तू स्वर्गात जाणार आहे, पण दुःख काय? मच्छर आहे. पण सुखाची गोष्ट काय? मच्छरदाणी आहे तिथे, आनंदाची गोष्ट. मग तो म्हणतो अरे मग मच्छरदाणी तर मग एवढा मोठा महल बांधलाय स्वर्गामध्ये, मी जाणार आहे, मच्छर आहे तर मग मच्छरदाणी आहे. ते म्हणजे दुःखाची गोष्ट अशी आहे की त्या मच्छरदाणी लय जुनी आहे, फाटकी आहे, तिला सगळे छिद्रच आहेत, तिला होल पाडलेले आहेत. हे दुःखाची गोष्ट. महाराजाला टेन्शन आलं, म्हणणे मग होल पाडला, आता करायचं काय? म्हणजे एक आहे की तिथं धागा आणि सुई नाही स्वर्गामध्ये, बाकी महल चांगला आहे, मच्छरदाणी तुला भेटणार आहे, मच्छर पण आहेत, पण प्रॉब्लेम्स काय आहे की तिथं सुई नाही बनत स्वर्गामध्ये, तुला काय करावं लागेल? सोबत सुई घेऊन जावं लागेल. मग राजा म्हणतो त्याच्यात काय? मग म्हणले काम कर, जेव्हा तू जाशील ना जाताना सुई घेऊन जा सोबत. म्हणे महाराज काय? महाराज तुम्ही येडे आहेत का, खुळे आहेत? म्हणे काय की सुई कशी घेऊन जाताय? म्हणले राजा जीवनभर तू तुऱ्यामध्ये चालत होता ना, हे माझं, मी हे करीन ते करीन, जाताना एक सुईची सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही.
ही तुझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. म्हणून वास्तविक जर पाहिलं गेलं की आपण राजा राहू, रंक राहू, गरीब राहू, श्रीमंत राहू, काळे गोरे राहू, सगळे राहू, हे शरीर सुद्धा सोबत नाही. या शरीरावर जे पत्नी, नवरा, मुलं बाळ, घर, संपत्ती कोणी सोबत येणार नाही. येऊन सुई सुद्धा सोबत नेता येणार नाही. म्हणून वास्तविक काय घेता येणार आहे आपल्या सोबत? भगवंताची भक्ती घेऊन जाऊ शकतो आपण. म्हणून आपल्या जीवनामध्ये एक धन घेऊन जा. ते धन कोणी चोरत नाही, त्याला कोणी लोबाडत नाही आणि ते कोणी लुटू शकत नाही. एकच धन आहे, ते कृष्ण धन. आणि ते धन आपल्यासोबत भगवंताचं आहे. जसं नोटा जमा करून बँक बॅलन्स टाकायला आवडतं ना आपल्याला, जेवढ्या तुम्ही नोटा भरतात तेवढं तुमच्या नोटा वाढत राहतात. तसं भगवंताची भक्तीच्या जेवढा तुम्ही माळा करता ते धन तुम्हाला दिसणार नाही. म्हणून इथं दोन शेवटचं एक उदाहरण देतो. कर्मकांड आणि भक्ती मार्गामधला फरक आहे. कर्मकांडाच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, त्याचा रिझल्ट लगेच भेटतो. हे उपासक केलं, हे दान धर्म केलं, हे व्रत केलं, त्याच्यातून फायदा होत चालत राहतो, दिसत राहते. पण मृत्यूच्या वेळेस ते कर्मकांडाचं सगळं इथून. पण भक्तीची फॅक्टरीचं जी काही तुमच्यासोबत तुम्ही जेवढ्या माळा केल्या, जेवढं तुम्ही धन केलं, म्हणून पिशवीत माळ का घातली जाते? त्यासाठी दोन कारण आहेत. एक तर तुमचं पावित्र राखावं, आणि तुम्ही ज्या जप करताय ते जप तुमचा गुप्त असायला पाहिजे, की भगवंताने तुमचं पाहिलं पाहिजे. आणि जेवढं जास्तीत जास्त तुम्ही नोटा जमा करण्याच्या मागे तळमळ करतात ना, तेवढी त्याच्यापेक्षा तळमळ भगवंताच्या नावामध्ये करताना, तर तेवढं तुमचं जेवढं तुम्ही हरिनामाचं धन जमा करून येतात, तर ते भगवंत नाही का तिथे बघतील. बेटा तू आलास, तुझ्यासोबत कोणतं धन आहे त्यानुसार ते म्हणतात. भौतिक जगाचं धन आहे का आध्यात्मिक धन आहे, त्यानुसार तुमची पुढची गती ठरवणार आहे. म्हणून शेवटचं वाक्य आहे, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. बाकी शिल्पकाराचं काम आहे सांगणं, ऐकायचं ना ऐकायचं तुमचं काम आहे. म्हणून जीवनामध्ये गांभीर्याने भगवंताच्या नावाचा जप करा आणि जीवन धन्य करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. या 2-4 दिवसामध्ये हॉस्पिटलमध्ये राहताना, ग्रंथ वाचताना जे जे मला आठवलं, तर ते आज बसल्या नाही का नोट केलं. आणि ते एक एक गोष्ट आठवत होतं हॉस्पिटलमध्ये असताना, आणि त्याच्यावर हे मी प्रवचन तयार केलं. असं माझं काही पूर्ण प्रिपरेशन नव्हतं. दिलेली सेवा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.